धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनामधले मला वाटतं 3 महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून आपण सगळ्यांनी शिकण्यासारख्या आहे. एक तर त्यांची जी जिद्द आहे, त्यांचं जे धैर्य आहे किंवा शौर्य आहे दोन्ही, ज्याला करेज म्हणतात आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ते. आणि त्यांची जी कमिटमेंट आहे, जी त्यांची अ, हिंदू धर्माप्रती, स्वराज्याप्रतीची जी त्यांची समर्पण होतं, कमिटमेंट होतं. त्यांनी ते फक्त उत्कृष्ट राज्यकर्ते नव्हते. ते अतिशय चांगले लेखक होते. अ, युद्धकर्ता होते. पण त्याचबरोबरीने अतिशय कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे औरंगजेबाने त्यांना अ, 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 कैद केल्यानंतर औरंगजेबाने फक्त एक अट त्यांच्यापुढे ठेवली, की "धर्म सोडा, मी तुम्हाला सोडतो." पण धर्मासाठी स्वतःचं जीवन, स्वतःची शरीराची कातडी, नखं सगळं अर्पण करणारा राजा, असं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते. त्यामुळे त्यांची ते धैर्य, त्यांची जी जिद्द आणि स्वराज्याच्या प्रती कमिटमेंट, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य, हे पूर्ण देशामध्ये कसं वाढावं, टिकून राहावं, यासाठी त्यांनी पूर्ण जीवनाचा केलेला त्याग. त्यामुळे ते फक्त उत्कृष्ट किंवा स्वराज्याप्रती, हिंदुत्वाप्रती जी कमिटमेंट आहे, जो स्वाभिमान आहे त्यांचा हिंदुत्वाचा, तो मला वाटतं आपण सगळ्यांनी शिकण्यासारखा आहे, की देवदेश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हातरी, हे फक्त मावळ्यांनी नाही केलं, तर त्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर संभाजीराजांनी पण तो आपल्या सगळ्या समाजासमोर मांडला. आणि त्यामुळे ते फक्त महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशभरातल्या सर्व स्वराज्यप्रेमी लोकांचे, शिवप्रेमी लोकांचे, हिंदूप्रेमी लोकांचे, हिंदुत्वाचं पुरस्कारकर्त्यांचे, अशांचं ते एका अर्थाने आपल्यासाठीचं ते मार्गदर्शक आणि दैवत असलं पाहिजे. आणि तरुणांनी ह्या 3 गोष्टी त्यांच्याकडे. आज दिल्लीसारख्या ठिकाणी आपली छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी होतीये. कसं वाटतंय हे सगळं बघून? ते खूप गरजेचं आहे. कारण अनफॉर्च्युनेटली छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो किंवा एकूणच पूर्ण मराठ्यांचा जो इतिहास आहे, सातत्याने आपल्याकडे म्हटलं जातं, की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि तो खऱ्या अर्थाने दिल्लीमध्ये तख्त राखण्याचं काम आपल्या मराठ्यांनी केलं. लाल किल्ल्यामध्ये 1771 मध्ये महादजी शिंदे महाराजांनी, त्यावेळेस जे आलमशहाला होता त्यांना हरवून पहिल्यांदा लाल किल्ल्यावर 12 फेब्रुवारी रोजी भगवा झेंडा लावला. जे खऱ्या अर्थाने भगवा झेंडा लाल किल्ल्यावर फहरवला गेला. आणि त्यामुळे अ, अटक ते कटकपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य जे स्थापित झालं होतं, ते साम्राज्य फक्त म्हणण्यापुरतं नव्हतं, शब्दापुरतं नव्हतं. तर पण अनफॉर्च्युनेटली मागील काही वर्षांमध्ये स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी आपल्या ह्या सगळ्या जे एका अर्थाने समाजाचे युगपुरुष आहेत, हे महापुरुष आहेत, त्यांना आपण भाषेमध्ये, राज्यामध्ये, जातीमध्ये त्याची विभागणी केली. त्यामुळे महाराणा प्रतापांचं मोठेपण महाराष्ट्रात आपण शिकवत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण आपण दिल्लीत शिकवत नाही. लचित बोडफुकनचं मोठेपण आपण तमिळनाडूत शिकवत नाही. चोल साम्राज्याचं मोठेपण आपण आसाममध्ये शिकत नाही. तर अनफॉर्च्युनेटली त्याच्यातून आपण बाहेर येऊन अशा प्रकारच्या कार्यक्रमातून अशा महापुरुषांचं, जसं मी म्हटलं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य हे फक्त महाराष्ट्रापुरतं, स्वराज्यापुरतं सीमित नव्हतं. तर या भारताचा स्वाभिमान, हिंदुत्व, भगवा ध्वज, स्वराज्य, त्यासाठी त्यांनी आपलं जीवन सगळं केलं. तेच देशभरामध्ये कळण्याची गरज आहे. ते सगळ्या लोकांना कळण्याची गरज आहे. आणि त्यातून म्हणजे अनेक वेळा आपल्या देशात ज्या विविध प्रकारचे अतिशय गलिच्छ आणि ज्यांना काय म्हटलं बिनडोक प्रकारचे वक्तव्य लोकं करतात, अ, छत्रपती संभाजी महाराजांबाबत असो, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत असो, ते तेव्हाच दूर होतील जेव्हा आपण लहानपणापासून विद्यार्थ्यांना, मुलांना या सगळ्या खऱ्या इतिहासाची जाण करून देऊ. आणि त्यामुळे दिल्लीत खरं तर नांदेडहून ती सगळी टीम आली आहे. आणि त्यांनी प्रयत्नपूर्वक दिल्लीत हा कार्यक्रम केला. तर खरं तर दिल्लीतल्या आपले राहणारे जे मराठी आहे, त्यांनी खरं तर आपणहूनच हा कार्यक्रम करायला पाहिजे होता. पण नांदेडच्या टीमने जो पुढाकार घेतला, त्याच्यात दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि दिल्लीतल्या आपल्या सगळ्या मराठी लोकांनी आम्ही मदत केली, की हा कार्यक्रम सातत्याने झाला पाहिजे, जगासमोर आलं पाहिजे, देशासमोर आलं पाहिजे. आणि दिल्ली देशाची राजधानी आहे. तिथे झाल्याचा, डंका वाजल्याचा आवाज पूर्ण देशात जातो. त्यामुळे त्याचं महत्त्व अधिक आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन मला करावंसं वाटतं. आणि सर्वांना विनंती आहे, की त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे कार्य आहे, त्यांची जे जीवनातलं महत्त्व आहे, त्यांचे जे ध्येय होते, त्यांची जी उद्दिष्टे होते, ते समाजापर्यंत आणि त्याच्यातून नवीन पिढीने शिकण्यासारखं आहे. त्यामुळे ते समाजात सर्वदूर पसरवण्याची गरज आहे.